बहिणीच्या सांगाड्याने भावाचं नशीब पालटलं। सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला होता। या व्हिडिओत एक माणूस आपल्या खांद्यावर बहिणीचा सांगाडा घेऊन बँकेत जात असल्याचं पाहायला मिळालं होतं। 19,000 रुपये काढण्यासाठी जितू मुंडा यांनी बँकेचे उंबरठे झिजवले, पण त्याला त्याच्या बहिणीच्या मृत्यूचा पुरावा आणायला सांगितला होता। त्यानं मृत्यू झालेल्या बहिणीचा सांगाडाच बँकेत नेऊन दाखवला। आता या व्यक्तीचं नशीब पालटले। काय आहे संपूर्ण घटना जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि या व्हिडिओमध्ये असं दिसत होतं की एक व्यक्ती जमिनीत पुरलेला सांगाडा उकरून तो आपल्या खांद्यावर घेऊन चाललाय। तर गोष्ट अशी आहे मंडळी, ओडिशाचे रहिवासी असलेले जितू मुंडा यांच्या बहिणीचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला। बहिणीच्या बँक खात्यावरील 19,000 रुपये काढण्यासाठी तो बँकेत गेला, मात्र बँकेकडून त्याला सांगण्यात आलं की बहिणीला घेऊन ये तरच पैसे मिळतील। जितू मुंडा यांनी बँकेचे उंबरठे झिजवले, पण बँकेनं काही 19,000 रुपये काढून दिले नाही। बहिणीचा मृत्यू झालाय तर बहिणीला आणायचं तरी कुठून? मात्र शेवटी व्हिडिओत दिसतंय त्याप्रमाणे जितू मुंडा यांनी बहिणीचा मृतदेह जिथे गाडला होता तिथून तो उकरून काढला आणि 3 किलोमीटर तो खांद्यावर घेऊन बँक काढली। तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला। लोकांनी बँकेच्या कारभाराबाबत संतापही व्यक्त केला, तर काहींनी हळहळ व्यक्त केली। या प्रकरणाबाबत जेव्हा बँक मॅनेजरला विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी आपली बाजू मांडताना सांगितलं की मी फक्त कागदपत्र मागितली होती, सांगाडा आणायला सांगितला नव्हता। मात्र जितू मुंडा आपल्या दाव्यावर ठाम आहेत। त्यांच्या म्हणण्यानुसार मॅनेजरनं स्पष्टपणे बहिणीला घेऊन या असं सांगितलं होतं, म्हणूनच त्यांनी हे पाऊल उचललं। यातून बँक कर्मचाऱ्यांची मानसिकता काय होती हे दिसून येते। माणुसकी संपली। 19,000 रुपयांसाठी बहिणीचा सांगाडा घेऊन यायची वेळ बँकेनं जितू मुंडा यांच्यावर आणली। पण विषय पुढे आहे, या व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे बँकेचा नाकर्तेपणा समोर तर आलाच, मात्र जितू मुंडा यांचं नशीब पालटलं। गोंधळ उडाल्यानंतर बँकेनं तातडीनं त्यांचे पैसे त्यांना सोपवले। बँकेतील जमा रकमेव्यतिरिक्त अनेक संस्थांनी त्यांना आर्थिक मदत केली आहे। यामध्ये सर्वात मोठं नाव फिजिक्सवाला CEO अलख पांडे यांचं आहे। त्यांनी जितू यांना 10 लाख रुपयांची मदत दिली आहे। रेड क्रॉस सोसायटीनं 30,000 रुपये दिले। तसंच आम आदमी पार्टी, युवक काँग्रेस आणि इतर सामाजिक संस्थांनीही त्यांना आर्थिक आणि जीवनावश्यक वस्तूंची म्हणजेच सायकल, खाट, अन्नधान्य या गोष्टींची मदत केली आहे। तसंच राजस्थानच्या कृषी मंत्र्यांनीही आपला 1 महिन्याचा पगार जितू यांना दिलाय। तर अनेक संस्था आता पुढे येऊन जितू यांना मदत देखील करतायत। मात्र ही घटना भारताच्या ग्रामीण भागातील लाल फितीचा कारभार आणि गरिबांना कागदपत्रांसाठी सोसावा लागणारा त्रास याचं विदारक दर्शन घडवणारी ठरली। या घटनेनंतर महसूल विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वाखाली झालेल्या प्राथमिक चौकशीत बँकेचा निष्काळजीपणा समोर आलाय। तपासात असं आढळलंय की जितू मुंडा यांनी 27 एप्रिल रोजी बँकेत 32 मिनिटं घालवली, ज्यामध्ये त्यांनी बँक मॅनेजरची 2दा भेट घेतली, पण त्यांना योग्य सहकार्य मिळालं नाही। बहिणीचा मृत्यू 26 जानेवारीला झाला असतानाही तिचा मृत्यू दाखला मिळण्यास उशीर का झाला याचीही चौकशी सध्या सुरू आहे। ओडिशाचे महसूल मंत्री यांनी स्पष्ट केलंय की या प्रकरणात बँक मॅनेजरच्या वागणुकीची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे। सध्या संबंधित मॅनेजर रजेवर असल्याचं समजतंय। राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं या घटनेची गंभीर दखल घेतली आहे। आयोगानं केओन्झरचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना एका आठवड्यात सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत। घटनेनंतर पोलिसांनी तातडीनं हस्तक्षेप करून सांगाड्याचं दफन पुन्हा कायदेशीर प्रक्रियेनुसार केलं। पोलिसांनी या प्रकरणात मानवी दृष्टिकोनातून मदत करण्याचं आश्वासन दिलंय। जितू मुंडा यांना वारसदार प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी प्रशासनाशी समन्वय साधलाय, तर दुसरीकडे ओडिशा ग्राम बँक संघटनेनं बँक कर्मचाऱ्यांवरील आरोपांचा विरोध केलाय आणि त्यांच्या मते नियमानुसार कागदपत्रांची मागणी करणं ही प्रक्रिया होती। जर मॅनेजरवर कारवाई झाली तर संघटना त्याला विरोध करेल असा इशाराही दिलाय। मात्र एका व्हिडिओमुळे हा सर्व प्रकार उघडकीस आला आणि दिवसेंदिवस हेलपाटे मारणाऱ्या जितू मुंडा यांचं नशीब पालटलं हे मात्र नक्की। पण हा सिस्टीमचा दोष आहे हेही तितकंच खरं आहे। जितू मुंडा यानं बहिणीचा सांगाडा आणला तो नुसता सांगाडा नसून या सिस्टीमच्या तोंडावर मारलेला जळजळीत आवाज आहे। तुम्हाला काय वाटतंय? कमेंट करून नक्की कळवा।